नमस्कार मित्रांनो, मी GS कोल्हापुरे सहाय्यक कृषी अधिकारी या पदावर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय येथे कार्यरत आहे। तर मी आज या ठिकाणी राजमुद्रा अकॅडमी ही वसंतराव नाईक या नावानं विलास पवार सर यांनी 1 ऑगस्ट 2011 मध्ये सुरुवात केली होती। त्याच्यानंतर 2012 मध्ये आणि 13 मध्ये जे कृषी सेवकची भरती झाली त्याच्यामध्ये ही अकॅडमी जी आहे ती विलास सर यांनी 5 ते 6 विद्यार्थ्यांवर चालू केलेली होती। त्याच्यानंतर 2013 मध्ये जी भरती झाली त्याच्यामध्ये 100+ मार्क असणारे कृषी विषय घटकमध्ये बरेच विद्यार्थी मला भेटले। मग त्या विद्यार्थ्यांनी सांगितले बाबा तुम्ही तिथं अकॅडमीला जावा। त्याच्यानंतर आम्ही सप्टेंबरमध्ये 2014 मध्ये विलास पवार सरच्या यांच्या अकॅडमीला 6 ते 7 विद्यार्थी आमचा एक ग्रुप तयार झाला आणि तिथं आम्ही जॉईन झालो। त्यावेळेस विलास पवार सर कृषी विषयक जो घटक आहे तो एकदम सोप्या पद्धतीत पॉईंट टू पॉईंट जे डिप्लोमेचे पुस्तक आहेत त्याच्यानंतर बाकीची पुस्तकं सगळं ह्याच्यातलं करून पॉईंट टू पॉईंट ते शिकवत होते। मग त्यांच्याच मार्गदर्शनाचा फायदा मी 2016 मध्ये जी कृषी सेवक भरती आहे त्याच्यामध्ये मला एक पेपर हा एकदम महाराष्ट्र राज्य कृषी परीक्षा परिषदेने घेतलेला होता। डीपमध्ये पेपर होता तरी त्यावेळेस मला 107 मार्क कृषी विषयक या घटकमध्ये पडलेले आहे त्याच्यामध्ये। आणि याचं सगळं श्रेय जे आहे ती विलास पवार सर यांना आहे। त्याच्यानंतर माझ्याबरोबर जे विद्यार्थी होते बॅचला माझे मित्र जे होते त्यांना पण 100+च्या जवळपास 6-7 जण होते। कोण 95 ते 90च्या मध्ये होते। आमची जी बॅच होती म्हणजे टाईम ठरला त्यांच्या 2-3 बॅच होत्या त्याच्यामध्ये। आणि त्याच्यानंतर मला एक ह्याच्यातून विलास पवार सर यांच्या वर्धापन दिनानिमित्त मला या ठिकाणी आज त्यांनी बोलवलेलं आहे। मी तुम्हाला ह्याच्यामध्ये एकच आव्हान करेल की जे काय कृषी विषयक घटक आहे जे कृषी विषयक घटक आहे त्याच्यामध्ये विलास पवार सर जवळपास आता 14 वर्ष झालं त्याच्यामध्ये सतत कंटिन्यू आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत। त्यांच्या ऑनलाईन बॅचेस आहेत। त्याच्यानंतर त्यांची अकॅडमी तिकडे अकॅडमीमध्ये पण आहेत। त्याच्यानंतर 14वा वर्धापन दिनानिमित्त विलास पवार सर यांनी स्पेशल बॅच म्हणजे त्यांच्या ऑनलाईन जी बॅचेस आहेत त्याच्यामध्ये त्यांनी 50% सुटीवर त्यांनी या वर्धापन दिनानिमित्त विशेष सूट दिलेली आहे। तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना असं आवाहन करेन की आता येणारी जी कृषी सेवक भरती आहे कृषी विभागाचा आकृती बंद लागणार आहे त्याच्यामध्ये जवळपास 2000+ पदं वाढणार आहेत। आणि येणारी जी जाहिरात आहे ती कमीत कमी मी कृषी विभागामध्ये काम करतो त्याच्यामुळे कमीत कमी 2500च्या प्लस राहील। 100% राहील याच्यापेक्षा प्लस राहील। तर जे बी आता ही भरती जी होणार आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ऑनलाईन बॅच घ्यावी आणि या ऑनलाईन बॅचचा फायदा करून घ्यावा ही एक आव्हान करेल। तर सर्व विद्यार्थ्यांना मी परत आव्हान करेन की आपण हे करतो। नमस्कार मित्रांनो, हे आमचे म्हणजे आता साहेबच म्हणावं लागेल म्हणजे एक 2000 आता तुम्हाला मी सांगितलेलं आहे की आपली जी बॅच होती ती बॅच आपण 2011 पासून आपण सुरू केली। परंतु ज्यावेळेस आपण ऑफलाईन होतो ऑफलाईनला म्हणजेच महाराष्ट्रामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना माहीत नव्हतं की आपण ऑफलाईन घेतो हे माहीत नव्हतं कोणालाच की आपण लातूरमध्ये एक अकॅडमी आहे ॲग्रीची आणि हे माहीत नव्हतं। परंतु ज्यावेळेस आपले रिझल्ट आले म्हणजे आउट ऑफ पोरं म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना मी अक्षरशः मी तुम्हाला सांगायचो यांच्या बॅचला तब्बल एकूण मला वाटतं की किती एक 22-23 मुलं असतील। त्या 23 मुलांपैकी साधारणतः जर आपण विचार केला तर जवळपास मला असं वाटतं की 16-17 मुलांना 100+ मार्क असतील। 100+ मार्क होते आणि ह्याच्यापैकी तुम्हाला सांगतोय यांना मी सांगतो एक तुम्हाला 107 मार्क काहीतरी होते। 107 मार्क होते आणि 107 मार्क घेऊन यांनी महाराष्ट्रामध्ये म्हणजे लातूर विभागामध्ये यांनी नागपूर विभागामध्ये यांची निवड झाली होती। त्यानंतर आता हे लातूर विभागामध्ये आलेले आहेत। नागपूर विभागामध्ये यांना 142 मार्क होते आणि 142 मार्कावर यांची निवड झाली आणि यांच्यासह अनेक विद्यार्थ्यांची निवड झाली। मी आपल्या वर्धापन दिनानिमित्त सहज कॉन्टॅक्ट केला आणि त्यांनी इथं लातूरमध्ये उपलब्ध असल्यामुळे आवर्जून मला या ठिकाणी भेटायला आले। त्याबद्दल खरंच आता विद्यार्थी आहेत पण मी खरंच त्यांचा आभार मानतो। आणि या ठिकाणी त्यांनी कारण काय असतं विद्यार्थी लागतात अनेक विद्यार्थी लागले ग्रामसेवक म्हणून लागले कृषी सेवक म्हणून लागले परंतु काही विद्यार्थी कामामध्ये व्यस्त असल्यामुळं या ठिकाणी उपस्थित राहत नाही आहेत। कारण की त्यांना मी बोलवलं की विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करा। आपण नवीन बॅच संदर्भामध्ये जी काही शेतकऱ्याची मुलं आहेत त्यांना आपण विशेष सूट दिलेली आहे याच्यामध्ये म्हणजे आपली 3000 फीस आपण कधीच कमी करत नाहीये। 3000 फीस होती आणि या 3000 फीसमध्ये आपण आज
फक्त आणि फक्त एकूण 1500 रुपये फीस केलेली आहे. 50% डिस्काउंट आहे. जे काही ग्रामसेवक होणार आहेत, ग्रामसेवकला सुद्धा आपण साधारणतः फक्त 999 रुपयामध्ये आपण दिलेली आहे. आणि दुसरे म्हणजे आमचे एक मित्रच म्हणावं लागेल, विकास कांबळे नाव ऐकलं असेल तुम्ही. औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर विभागातून त्यांची निवड झाली आणि विशेष म्हणजे त्यांना मी या ठिकाणी आमंत्रित करतो. आणि विशेष म्हणजे हे आमचे खूप म्हणजे जबरदस्त खिलाडी होते. हे म्हणजे यांचा ग्रुप होता. हे ग्रुप काय असतं ना मित्रांनो, यांच्याकडून शिकलं पाहिजे. मी नेहमी सांगत असतो, यांचा ग्रुप असा होता की त्या ग्रुपमध्ये मला वाटतं एक 8-9 मुलं असताल तुम्ही, बरोबर आहे. 9 जण होते. या 9 जणांमध्ये असं भयानक म्हणजे अभ्यासाबद्दल यांचं डिस्कशन व्हायचं. एक ग्रुप असा व्हायचा, ह्यांच्या नोट्स 9 जण वापरायचे. आणि विशेष म्हणजे हे 9 जण जे होते ना, ह्या 9 जणांमध्ये ह्यांना ॲग्रिकल्चरला सेम 1-2 मार्क इकडं तिकडं, सगळ्यांचा अभ्यास एकच, सगळ्या नोट्स एकच, सगळा क्लास एकच होता. त्यामुळे 1-2 मार्काचा फरक होता. हे औरंगाबाद म्हणजे आपल्या सध्याच्या छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये अंबाजोगाई या ठिकाणी कार्यरत आहेत असं म्हणायला हरकत नाही आहे. आणि यामध्ये त्यांच्याकडून मी असं अपेक्षा करतो की त्यांनी तुम्हाला थोडंसं मार्गदर्शन करावं. नवीन जाहिरात काय येणार आहे, कधी येणार आहे त्याबद्दल. सर्वांना नमस्कार. खरं सांगायचं झालं तर पवार सर आणि आमचं नातं 2013पासून सुरुवात झाली. ज्यावेळेस मी क्लासला आलो त्यावेळेस फक्त आम्ही 5-6 जण होतो. तिथून जो हा प्रवास सुरू झालो तर आज हजारो विद्यार्थी सरांशी जोडलेले आहेत आणि हजारो विद्यार्थ्यांना सर मार्गदर्शन करत आहेत. तर सांगायचं एवढंच आहे की वर्धापन दिनानिमित्त तुम्हाला योग्य मार्गदर्शन या ठिकाणी भेटेल. आणि सरांचा जो अनुभव आहे जवळपास 14-15 वर्षाचा अनुभव आहे आपला ह्याचा कृषी विभागामधला. आणि जे आपल्या या परीक्षेला येणार आहे त्याची तंतोतंत माहिती सरांना असते. त्याच्यामुळं मला एवढंच सर्व विद्यार्थ्यांना आवाहन करायचं आहे की जास्तीत जास्त संख्येने इतर इकडं तिकडं क्लास लावण्यापेक्षा सरांजवळ यावं, तुम्हाला योग्य मार्गदर्शन भेटेल एवढंच मी याच्यातून सांगतो. आणि सरांना त्यांच्या 14व्या वर्धापन दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा सर. धन्यवाद. धन्यवाद. बघा विद्यार्थी मित्रांनो, थँक्यू विकासराव आमचे म्हणजे खास म्हणजे काय सांगावं आता. ओके, आता बघा आपण तुम्हाला सांगतो की नवीन कोणकोणत्या बॅचेस सुरू झालेल्या आहेत. आता ही जी बॅच आहे आपण खास शेतकऱ्यांच्या मुलांसाठी ह्या ऑफर दिलेल्या आहेत. बघा यामध्ये कृषी सेवक सहाय्यक कृषी अधिकारी फक्त 1499 रुपयामध्ये आहे. ग्रामसेवक स्पेशल बॅच फक्त 999 रुपयामध्ये आपण देतोय. भूगोल स्पेशल बॅच फक्त 499 रुपयांमध्ये देतोय. म्हणजे 2000 रुपये फीस असलेली बॅच 499 मध्ये आहे. स्पेशल वर्धापन बॅच कृषी क्षेत्रातील सर्व परीक्षेसाठी एकच 1999 ही बॅच देतोय. यामध्ये बघा ह्या बॅच अशा आहेत मित्रांनो, हे सर्व आपण जे काही 14 वर्षामध्ये हे जे काही मी कमवलेलं आहे हे आहे मित्रांनो माझ्या स्क्रीनवरती तुम्ही पाहताय. हे ऑफलाईनच्या बॅचेस आहेत. तुम्ही पाहताय काय हे जाळंधूर संकट धिंगाणा आहे का नाही मला सांगा. असा उगच येत नाहीये मॉब. लक्षात आलं. म्हणजे कुठेही बोलून आपल्याला म्हणजे काही बोलून आपल्याला जमतं, काही लोकांना जमतं, परंतु हे उगच मॉब येत नाहीये. हे बसायला जागा नाहीये. तुम्ही पाहताय हे स्वतः हे पुढं मी लेक्चर घेतोय. हे बघा म्हणजे पुण्यामधील काही सेमिनार आहेत, संभाजीनगरमधील काही सेमिनार आहेत. हे सेमिनारचे आहेत. उगच कुणी येत नाहीये. हे भयानक कार्यक्रम आहे मित्रांनो आपला. त्यामुळे रिझल्ट तर पक्का असतोच. यामध्ये बघा एक तुम्हाला सांगतो ह्या बॅचेस आहेत MS स्वामीनाथन यांच्या नावाने मला वाटलं की बाबा आपल्या वर्धापन दिनानिमित्त या MS स्वामीनाथन जे काही हरित क्रांतीचे प्रणेते आहेत यांच्या नावाने आपण यांच्या काहीतरी देणं लागतं. यांनी आपल्याला एवढं दिलं आहे ॲग्रिकल्चर क्षेत्राला, तर यांच्या नावाने एक बॅच मी लॉन्च केली. ती बॅच म्हणजे महाराष्ट्रातील जे काही विद्यार्थी आहेत हे विद्यार्थी त्यांच्यासाठी खास विशेष बॅच आहे. फक्त आणि फक्त 1500 रुपयामध्ये ही बॅच आहे. आणि विशेष म्हणजे तुम्हाला सांगतो हे जे गुणवंत विद्यार्थी आहेत मित्रांनो, आता सगळे म्हणतात TCS IBPS यांच्या नादी नका लागू. झालं गेलं. IBPS TCS डबल येणार नाही. मी तुम्हाला सांगतोय. आता हे 2 विद्यार्थी बघा, स्वप्नील गायकवाड आणि गणेश कापसे, हे विद्यापीठामध्ये अकोला विद्यापीठामध्ये पहिले आले विद्यार्थी आहेत आमचे. हे दोन्ही बघा 158 मार्क म्हणजे टॉपला आपलेच पोरं होते सगळे तिथं. म्हणजे जे आपल्याकडे क्लास केले ज्यांनी फॉर्म भरले होते ते टॉपला आपलेच पोरं होते विद्यापीठामध्ये. विशेष नाही त्याच्यामध्ये. आता ग्रामसेवकची पण आता नाव बदललं ना साहेब आता, बरोबर आहे का. ग्रामसेवक म्हणजे ग्रामपंचायत अधिकारी बलवंतराय मेहता स्पेशल बॅच. ग्रामसेवक हे पद असावं हे यांनी सुचवलं होतं.
ग्रामपंचायतीचा सचिव म्हणजे ग्रामसेवक हे पद असावं. कोणी सुचवलं? बलवंतराय मेहता साहेबांनी सुचवलं. म्हणून काहीतरी देणं लागतं म्हणून त्यांच्या नावाने 65% सूट दिली वर्धापन दिनानिमित्त आणि ही बॅच मी लॉन्च केली. फक्त 3000 फीस असते. फक्त 999 रुपयामध्ये आपण ही बॅच सुरू केलेली आहे. आता बघा याच्यामध्ये त्यानंतर मी तुम्हाला सांगतो आणखी एक आपली जी काही बॅचेस आहेत एवढ्या बॅचेस आपण चालू केलेल्या. जॉग्राफीची पण बॅच याच्यामध्ये. तर तुम्हाला माझं हे सांगणं आहे की मित्रांनो अनुभव हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. कुठे मार्केटमध्ये भेटत नाही किंवा कुठल्या दुकानावरती भेटत नाहीये. अनुभव हा सर्वश्रेष्ठ आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतोय विचार करा आणि तुम्ही डायरेक्टली ही जी काही ऑफर आहे या ऑफरचा 100% तुम्ही फायदा घ्यावा असं मला वाटतंय. कारण की ही संधी परत येणार नाहीये. असे तुम्ही म्हणताल की भरपूर रिझल्ट आहे. तुम्ही पहा प्रत्येक पंचायत समिती प्रत्येक विभागामध्ये आपले पोर आहेत. प्रत्येक तालुक्याला पोर असतील. म्हणजे 11 पासून ते 25 पर्यंतचा हा प्रवास हे 19 मध्ये कोविडमुळे तुम्हाला माहीत झालंय. जर कोविड नसता तर ऑनलाईन हे चाललं नसतं आणि तुमच्यापर्यंत मी पोहोचलो देखील नसतो कदाचित. आजही मला फोन येतात. आज मी एक बॅच चालू करतोय. ती बॅच अशी आहे की फक्त सुपर 30 बॅच आहे. सुपर 30 यांच्याबरोबर आत्ताच माझं डिस्कशन झालं. सुपर 30 बॅच चालू करतोय आणि यामध्ये 30 मुलं घेणार ऑफलाईन बॅचसाठी आणि त्या 30 मुलांचीच आपण बॅच सुरू करतोय आणि 30 मुलांवरती आपण बघूया सुपर 30 जसं पिक्चरमध्ये प्रत्येकच पास होत होते तसं सुपर 30 सुद्धा आपण कार्यक्रम करूया. यामध्ये काही शंका नाही आहे मित्रांनो. पुन्हा एकदा या दोघांचे मी आभार मानतो. वेळ काढून या ठिकाणी आले आपल्या स्टुडिओमध्ये मला भेटण्यासाठी. खास विशेष म्हणजे शुभेच्छा देण्यासाठी आले त्याबद्दल खूप खूप आभार. आणि पुन्हा या नवीन विद्यार्थ्यांना पण तुमच्या सर्व डिपार्टमेंटला आम्ही पाठवू. त्याच्यासाठी मी पण 100% प्रयत्न करेल. यामध्ये काही शंका नाही आहे. ओके, थँक्यू.